तर नांदेडच्या माहूरगडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। देशभरातील भाविक मोठ्या संख्येने श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी दाखल झालेत। 9 दिवस माहूरगडावर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल। देवीचा अभिषेक, वस्त्र अलंकारांचे प्रदान, घटस्थापना यासाठी माहूरगडाच्या पायथ्यापासून महामंडळाच्या एसटी बसेसची सुविधा उपलब्ध केली। थेट देवीच्या गाभाऱ्यातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी। आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेडच्या माहूरगडावर। आपण पाहू शकतो की माहूरगडावर सकाळपासून श्री रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची आलोट गर्दी झालेली आहे। 9 दिवस माहूरगडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे। आज घटस्थापना आणि मातेला सुभूषित अलंकार आणि कुमारिका पूजनानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। आपण पाहू शकतो की राज्यासह देशभरातून भाविक सकाळपासूनच या ठिकाणी रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। माहूरगडावर रेणुका मातेचा उत्सव या ठिकाणी पाहायला मिळतो। एकंदरीत पाहिलं तर 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण असं पीठ हे रेणुका मातेचं असल्याने भाविक या ठिकाणी नवरात्र उत्सवात लाखोच्या संख्येने येत असतात आणि श्री रेणुका मातेचं दर्शन घेत असतात। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, माहूरगड, नांदेड। तर ठिकठिकाणी देवीच्या मंदिरात गर्दी होतच असते, मात्र रेणुका माता, सप्तशृंगी, तुळजाभवानी, महालक्ष्मी, अंबाबाई या सगळ्याच देवींच्या मंदिरांमध्ये राज्यभरातून भाविक येऊन प्रचंड गर्दी करत दर्शन घेतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।